एखाद्या विशेष प्रसंगी किंवा अगदी रोजच्या जेवणातही वेगळा चटपटीत काहीतरी तोंडी लावण्याचा प्रकार हवा असेल तर ह्या अशा भरलेल्या मिरच्या तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। अशा टपोऱ्या मोठ्या मिरच्या आजकाल सगळ्या सीझनमध्ये अवेलेबल असतात। त्या मिरच्या मी आणल्या आहेत, त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि आता त्या पुसून कोरड्या करून घेते आहे। मिरच्या कोरड्या करून झाल्या की त्याला प्रत्येक मिरचीला एक चीर देऊन त्याच्या आतल्या बिया अगदी सावकाशपणे काढून घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला जास्त तिखट चव आवडत असेल तर ह्या बिया नाही काढल्या तरीही चालेल। अशा पद्धतीने मी सुरीने याला चीर दिलेली आहे आणि मिरचीचा जो देठाचा भाग असतो त्याजवळ बिया जास्त असतात, तर तिथे सुरीने एक सावकाशपणे कट द्यायचा आणि तिथून खरबडून काढून घ्यायच्या या बिया, म्हणजे मग काढणं सोपं जातं। हे काम जरा वेळ असताना सावकाशपणे करावं, नाहीतर मिरच्या या सगळ्या तुटायला लागतात। जर जास्त जोर दिला तर मिरची तुटून जाते। त्यावरही आपल्याकडे उपाय आहे। जर अशी मिरची तुटली तर काय करायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्या मिरच्यांमधनं अशा पद्धतीने बिया मी आता काढून घेणार आहे। त्यानंतर यासाठी एक छानसा चविष्ट मसाला आपण तयार करणार आहोत। अगदी कमी मसाले घेऊन हा चविष्ट मसाला तयार होतो। यासाठी 2 टेबलस्पून बडीशोप, 2 टेबलस्पून धणे, 1 टेबलस्पून जिरं आणि 1 टेबलस्पून तीळ हे मसाले मी एका छोट्याशा कढईत घेतले आहेत आणि आता ते 5 मिनिट मंद आचेवर मी भाजून घेणार आहे। यातलं थोडंसं मॉइश्चर गेलं की यामध्ये आपण 2 सुक्या लाल काश्मीरी मिरच्या घालणार आहोत। त्याही 5 मिनिट मीडियम आचेवरती भाजून घ्यायच्या आहेत। फार जास्त मसाले भाजायचे नाही, नाहीतर मग ते कडवट होतात। आता हे भाजून झाल्यावर गार करायला बाजूला ठेवूया। त्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलाय मी, त्यात 8-10 लसणीच्या पाकळ्या आणि एक मोठ्या आकाराचा कांदा मी उभा पातळ चिरून घेतला होता, त्याचे काप घालून तेही मी व्यवस्थित परतून घेणार आहे। कांदा लसूण परतून झालं की ते गार करायला ठेवायचं आणि तोपर्यंत आधी आपण गार झालेले कोरडे मसाले त्याची पावडर करून घ्यायची आणि मग त्यामध्ये हा कांदा लसूण घालायचा आणि त्याचीही त्यासोबत पेस्ट करायची आहे। जर गरजच वाटली तर एखादा चमचाभर पाणी यात तुम्ही घालू शकता। जास्त पाणी घालू नये, नाहीतर मग मिरच्यांमधनं मसाला निघून जाईल। 2 चमचे मी इथे फुटाण्याची पावडर म्हणजे सत्तू घातलं आहे। 1 चमचाभर मी इथे आमचूर पावडर घातली आहे। 1 टेबलस्पून आमचूर पावडर आणि 1 टेबलस्पून इतका भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मी घातलेला आहे। 1 टीस्पून इतकं मीठ घातलेलं आहे। मिठाची चव आपण मसाला कालवल्यावर बघायची आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। मसाला पूर्ण कालवून झाल्यावर मीठ कमी वाटलं तर अजून तुम्ही त्यात घालू शकता, पण जास्त मीठ आधीच घालू नये। त्यामध्ये आंबटपणा आहे, यात जर तुम्हाला आवडत असेल तर ती आंबट चव बॅलन्स करायला 1 चमचाभर पिठी साखर किंवा साधी साखरही तुम्ही घालू शकता। आता हा मसाला अशा प्रकारे दाबून व्यवस्थित या सगळ्या मिरच्यांमध्ये भरून घ्यायचा। मसाला भरताना पण सावकाशच भरायचा, नाहीतर मिरची तुटू शकते। या मिरच्यांचं जे कव्हर असतं ते खूप क्रिस्प असतं, तर एखाद्या वेळी चुकून जर अशी मिरची समजा तुटली तर त्याला साधा आपला दोरा गुंडाळून घ्यायचा आणि या मिरच्या शॅलो फ्राय झाल्यानंतर हा दोरा आपण काढून टाकू शकतो, म्हणजे मसाला आतला भराभरा बाहेर निघणार नाही। एका पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून इतकं तेल घेतलंय, त्यावर मिरच्या ठेवल्या आणि अगदी 3-4 मिनिट यावर झाकण ठेवायचंय। त्यानंतर मात्र झाकण काढूनच या मिरच्या अलटून पलटून अशा चांगल्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या। सगळ्या कडा त्याच्या भाजल्या गेल्या पाहिजेत हे बघायचं आहे। एखाद्या मिरचीची कडा जर भाजल्या जात नसेल तर अशा प्रकारे चमच्याने 2 मिनिटं त्याला तुम्ही उभं करून ठेवू शकता। अतिशय चविष्ट अशी ही आपली भरली मिरची तयार आहे। जेवणाची लज्जत वाढवणारी ही चटपटीत चवीची भरली मिरची तुम्ही जरूर करून बघा। मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल। धन्यवाद।